श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी प्रथमेश जोशी. माझ्या श्री स्वामी समर्थ ज्योतिष वास्तुशास्त्र या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की महासरस्वती व महागौरी या दोन्ही देवांचे विशेष, पुराणकथा, पूजाविधी, मंत्र आणि महत्त्वासकट चला जाणून घेऊया. महासरस्वती ही ज्ञान, विद्या, बुद्धी आणि वाणीची अधिष्ठात्री देवी आहे. महासरस्वती म्हणजे प्रत्यक्ष शारदेचं स्वरूप. नवरात्रीच्या किंबहुना 8व्या दिवशी किंवा मूळ नक्षत्रावरती देवी सरस्वतीचं आवाहन केलं जातं. देवी सरस्वती विद्येची, गायनाची, कलेची अधिष्ठात्री देवी आहे. जो कोणी भक्तगण शारदीय नवरात्र उत्सवामध्ये मूळ नक्षत्राच्या दिवशी किंवा 8व्या दिवशी सरस्वती देवीचे आवाहनपूर्वक पूजा करतो, पंचांगानुसार जो कोणी देवीचे आवाहनपूर्वक 3 दिवस किंवा 4 दिवस यथाशक्ती पूजा करतो, त्याला विद्येमध्ये कसलीही कमी पडत नाही. देवीचा आवाहन मंत्र आहे ओम ह्रीं ऐं क्लीं महासरस्वत्यै नमः. या मंत्राने देवीचं ध्यान करा आणि तिच्या चरणी ज्ञानप्राप्तीची प्रार्थना करा. देवी सरस्वतीला पांढरी फुलं, दूध, साखर, तूप, मध आणि पांढरी वस्त्रे वापरावी. या दिवशी विद्यार्थ्यांनी, अलंकारांनी, कलाकारांनी, त्याचप्रमाणे वाचकांनी देवीला वंदन केल्यास देवीची विशेष कृपा येते. ह्या दिवशी सर्व कलावंतांनी, त्याचप्रमाणे भक्तगणांनी आपल्या विद्येची, म्हणजेच जे कोणी विद्यार्थीगण आहे त्यांनी पुस्तकांची, कलाकारांनी त्यांच्या कलेशी निगडीत असलेल्या गोष्टींची पूजा करावी व देवीची प्रार्थना करावी. आता आपण देवी महागौरीबद्दल जाणून घेऊया. नवरात्रीचा 8वा दिवस महागौरी देवी. देवी पार्वतीने भगवान शिवांना पती म्हणून मिळवण्यासाठी घोर तप केले होते. हजारो वर्षांच्या कठोर तपामुळे तिचं शरीर काळं पडलं. महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी आपल्या जटेच्या गंगाजलाने देवी पार्वतीला स्नान घातले. स्नानामुळे ती गौरवर्णी तेजस्वी झाली. त्या तेजस्वी रूपालाच महागौरी असे म्हटले जाते. ह्या देवीचा वर्ण चंद्रासारखा शुभ्र आहे. वस्त्र पांढरी, वाहन ऋषभ, हातात त्रिशूळ व डमरू व अभय मुद्रा व वरद हस्त. ही देवी शांती, सौभाग्य, समृद्धी आणि मोक्ष प्रदान करते. ह्या देवीचा पुराणामध्ये मंत्र आढळतो. श्वेतवृषे समारूढा श्वेतांबरधरा शुचिशी महागौरी शुभम दद्याल महादेव प्रमोददा. ओम देवी महागौरी नमः असा तिचा आराध्य मंत्र आहे. या देवीचं आवाहन केल्यानंतर, पांढऱ्या फुलांनी पूजन केल्यानंतर व तिला यथाशक्ती नैवेद्य व यथाशक्ती तिचं पूजन केल्यामुळे मनुष्याला मोक्ष प्रदान होतो. ह्या देवीचे पूजन का करावे? महागौरीचे पूजन विशेषतः कशासाठी केले जाते? तर विवाहातील अडथळे दूर होण्यासाठी, आर्थिक अडचणी नाहीशा होण्यासाठी, मनःशांती व मोक्ष प्राप्तीसाठी. मित्रांनो, आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर देवी महागौरी आणि महासरस्वती यांच्या कृपेने आपल्यात जीवनात ज्ञान, यश, सुख आणि शांती लाभो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ ज्योतिष वास्तुशास्त्र.